नमस्कार मंडळी, प्रिझम एज्युलिंक या आमच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण सीडॅकबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सीडॅक म्हणजे काय, त्याची पात्रता काय आहे, सीकॅट एक्झाम कशी असते आणि सीडॅक कोर्सनंतर प्रायव्हेट तसंच गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कोणकोणत्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात, याबद्दल आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहे जयश्री पवार. नमस्कार, माझं नाव जयश्री. मी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथून आहे. माझं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मी चाळीसगाव येथून पूर्ण केलं. त्यानंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असल्यामुळे मी डिप्लोमा करण्याचा निर्णय घेतला. डिप्लोमा मी कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये भुजबळ नॉलेज सिटी येथून केला. त्यानंतर इंजिनिअरिंगला मला के बाग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रवेश मिळाला. त्यानंतर मी सीडॅक करण्याचा निर्णय घेतला. इंजिनिअरिंगला असतानाच मी सीडॅकबद्दल माहिती मिळवली आणि त्यामध्ये विविध कोर्सेस असतात असं मला कळालं. तर त्यातलाच डिप्लोमा इन ॲडव्हान्स कम्प्युटिंग हा कोर्स मला योग्य वाटला. तर त्यासाठी मी 2019ला ॲडमिशन घेतलं. हा 6 महिन्याचा कोर्स असल्यामुळे फेब्रुवारी 2019पासून ते ऑगस्ट 2019पर्यंत हा कोर्स मी पूर्ण केला. कोर्स संपल्यानंतर लगेचच कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मला सीडॅक पुणे येथे जॉईन करण्याची संधी मिळाली आणि 2019पासून आजपर्यंत मी सीडॅक पुणे येथे कार्यरत आहे. येस, सो सीडॅक 6 मंथ्सचा एक कोर्स देणार आहे तुम्हाला, जे तुम्ही नाही कव्हर करू शकला तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये. तर बेसिकली तुम्हाला इंडस्ट्री रेडी करण्यासाठी हा कोर्स डिझाईन केलेला असतो. जर तुम्हाला सीडॅक करायचंच असेल तर इमिडिएटली ज्या इयरला तुम्ही पासआउट झालात त्या इयरला केलेलं कधीही चांगलं. त्यामध्ये जो गॅप असतो तो दिसत नाही. सो सीडॅकचे कोर्सेस करण्यासाठी कम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे का? तर असं गरजेचं नाही खरं तर. पण सीडॅकचे जे काही कोर्सेस आहेत ते कम्प्युटर सायन्स रिलेटेड आहेत. सो कम्प्युटर सायन्स केलेले स्टुडंट्स डेफिनेटली हा कोर्स करू शकतात. त्याचबरोबर जे स्टुडंट्स इतर स्ट्रीम्समधून येतात, सो ज्यांना नॉन कम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंडमधून कम्प्युटर सायन्समध्ये करिअर करायचं आहे त्या स्टुडंट्ससाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे. आफ्टर ग्रॅज्युएशन व पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्युटर सायन्समध्ये करिअर करण्यासाठी. सो यासाठीचा जो क्रायटेरिया आहे की कुठल्या स्ट्रीमचे स्टुडंट्स या कोर्सेससाठी अप्लाय करू शकतात, या रिलेटेड माहिती सीडॅकच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. आधी सांगितल्याप्रमाणे सीडॅक हा 6 महिन्याचा कोर्स आहे आणि वर्षभरातून याच्या 2 बॅचेस असतात. तर प्रत्येक बॅच आधी आपल्याला एक्झाम द्यावी लागते. तर आपण वर्षभरातून कुठल्याही बॅचला ॲडमिशन घेऊ शकतो. एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर आपल्याला रँक मिळतो. त्या रँकच्या अकॉर्डिंग आपल्याला सेंटर अलोकेट होतं. तर सेंटर आपण सिलेक्ट करू शकतो आपल्या प्रेफरन्सनुसार आणि आपल्या रँकनुसार आपल्याला सेंटर मिळतं. सो एक्झामचा पॅटर्न ॲप्टिट्यूड प्लस टेक्निकल क्वेश्चन्स असं आहे. सो ॲप्टिट्यूड हे कॉमन असणार आहे सगळ्या कोर्सेससाठी, प्लस टेक्निकल क्वेश्चन्स जे आहेत ते काही कॉमन आणि काही आपण जो कोर्स निवडला आहे त्याच्या अकॉर्डिंग टेक्निकल क्वेश्चन्स असतात. कोर्सेसमध्ये पण मल्टिपल कोर्सेस आहेत, जसं डॅकचा कोर्स झाला, देन डेटा सायन्स रिलेटेड कोर्स आहे, AI रिलेटेड कोर्स आहे. सो असे मल्टिपल कोर्सेस आहेत. स्टुडंट्स त्यांच्या इंटरेस्टनुसार हे कोर्सेस सिलेक्ट करू शकतात. सो सेंटर अलोकेट झाल्यानंतर 6 मंथ्समध्ये आपल्याला मल्टिपल मॉड्यूल्स असतात. सो हे मॉड्यूल्स आपल्या सिलेबसच्या अकॉर्डिंग डिझाईन केलेले असतात. सो 15 डेजमध्ये एक सब्जेक्ट कवर केलेला असतो. सो असे 10 to 15 मॉड्यूल्स हे 6 मंथ्सच्या पिरियडमध्ये आपले कवर होतात. सो प्रत्येक मॉड्यूलनंतर आपल्याला एक एक्झाम द्यावी लागते, जी लॅब एक्झाम असते. आणि पूर्ण कोर्स संपल्यानंतर 6 मंथ्स नंतर आपली एक फायनल एक्झाम होणार आहे, जी MCQs बेस्ड असते. सो त्या एक्झामचा स्कोर हा खूप इम्पॉर्टंट असतो, कारण कोर्स संपल्यानंतर आपल्याला प्लेसमेंट प्रोग्रामसाठी जावं लागतं. सो त्या प्लेसमेंट प्रोग्राममध्ये या स्कोरच्या अकॉर्डिंग आपली शॉर्टलिस्टिंग होते.
सीडॅक कोर्स केल्यानंतर आपल्याला प्लेसमेंट प्रोग्राममध्ये मल्टिपल कंपनीज येतात, पण त्या सगळ्या अगोदर सीडॅक येते जी कोर्स कम्प्लिशन एक्झाम असते, त्यामध्ये 60+ मार्क्स, 10th-12thमध्ये 60+ मार्क्स. सो अशा टाईपचा क्रायटेरिया जनरली असतो. तर या क्रायटेरियाच्या बेसिसवर जे काही स्टुडंट्स शॉर्टलिस्ट होतात त्यांना इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट केलं जातं आणि इंटरव्ह्यूमध्ये जर सिलेक्शन झालं फायनल तर त्यानंतर आपल्याला सीडॅकमध्ये जॉईन करता येतं. कॅम्पस इंटरव्ह्यू नंतर आपण सीडॅकमध्ये जॉईन करतो, तर ते एक कॉन्ट्रॅक्च्युअल पोझिशन असते आणि सीडॅकमध्ये परमनंटली जॉईन करता येतं, पण त्यासाठी आपल्याला प्रॉपर चॅनल थ्रू अप्लाय करावं लागतं. तर त्यासाठी जेव्हा सीडॅकमध्ये काही वॅकन्सीज असतात तर त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन सीडॅकच्या वेबसाईटवरती पोस्ट केली जाते. त्याचबरोबर जे स्टुडंट्स सीडॅकचा कोर्स न करता सीडॅकमध्ये जॉईन करू इच्छितात तर त्यांच्यासाठी सुद्धा ओपन ॲडव्हर्टाईजमधून अप्लाय करण्याची संधी असते. तर या रिलेटेड इन्फॉर्मेशन सीडॅकच्या करिअर पेजवरती पोस्ट केली जाते. सो माझी जर्नी सीडॅकमध्ये कोर्सपासून स्टार्ट झाली. सो मी डॅक कोर्स केला, डिप्लोमा इन ॲडव्हान्स कम्प्युटिंग. कोर्स कंप्लीट केल्यानंतर माझं सीडॅकमध्ये सिलेक्शन झालं. सो मी जॉईन केलं ॲज अ प्रोजेक्ट इंजिनियर. सो प्रोजेक्ट इंजिनियर 3 वर्ष केल्यानंतर मी प्रमोट झाली ॲज अ सिनियर प्रोजेक्ट इंजिनियर. सो सिनियर प्रोजेक्ट इंजिनियर झाल्यानंतर अगेन 3 वर्षांनी पे स्किलसाठी काही वॅकन्सीज निघाल्या, ज्याची इन्फॉर्मेशन मला सीडॅकच्या वेबसाईटवरतीच मिळाली. तर या कंटिन्युइंग कॉन्ट्रॅक्ट पोझिशन्स होत्या सायंटिस्ट या पदासाठी. तर मी त्यासाठी अप्लाय केलं. एक्झाम प्लस इंटरव्ह्यू असे 2 राऊंड्स झाले आणि त्यानंतर माझं फायनल सिलेक्शन झालं. या इंटरव्ह्यू नंतर तुम्हाला लक्षात आलंच असेल की सीडॅक हा किती इंटेन्स आणि फास्ट पेस्ड कोर्स आहे. या कोर्सची फी देखील जास्त असते, पण कम्प्युटर सायन्सचं बॅकग्राऊंड नसलेल्या स्टुडंटला जर कम्प्युटर फील्डमध्ये एंटर करायचं असेल तर सीडॅकचा कोर्स हा एक चांगला ऑप्शन आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. असेच व्हिडिओ अजून बघत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील किंवा भविष्यात कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.